सर्वांना नमस्कार. मित्रांनो, आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण आगामी पोलीस भरती तसेच सरळ सेवा परीक्षामध्ये जी की फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाच्या चालू घडामोडी, जी की महत्त्वाचं करंट अफेअर्स मराठी या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तर यामध्ये आपल्याला हमखास अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील. तर आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहिला प्रश्न आहे, 100% विमा संरक्षण मिळविणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे अलवर. अलवर हा जिल्हा भारतातील 100% विमा संरक्षण मिळविणारा पहिला जिल्हा ठरलेला आहे. आणि हा अलवर हा कोणत्या राज्यातील जिल्हा आहे असाही प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर हा जिल्हा आहे राजस्थान या राज्यातला हा जिल्हा आपल्याला पाहायला मिळतो. लक्षात घ्या मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. राजस्थानमधला हा पहिला जिल्हा आहे आणि भारतातला सुद्धा हा पहिला जिल्हा आहे. तर पुढचा 2 नंबरचा प्रश्न आहे, नवे मुंबई महानगरपालिका महापौरपदी कोणाची निवड झाली आहे? तर सुजाता पाटील, भाजपा यांच्या बाबतीत लक्षात घ्या, सुजाता पाटील. आगामी मुंबई पोलीस भरती किंवा इतर ठिकाणच्या भरतीमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तिसरा प्रश्न आहे, मुंबई महानगरपालिका महापौरपदी कोणाची निवड झाली आहे? तर रितू तायडे यांची निवड झालेली पाहायला मिळते. BJP पक्ष BJP. त्यानंतर पुढचा चौथा प्रश्न आहे, भारतातील व महाराष्ट्रातील पहिले अधिकृतपणे जातमुक्त गाव कोणते बनले? तर आपल्या बघा भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक महत्त्वाचं म्हणजेच की एक महत्त्वाचं एक सकारात्मक असा एक सामाजिक क्षेत्रामध्ये एक महत्त्वाचा पाऊल टाकलेला पाहायला मिळतो. तर सौंदळा हे तालुका नेवासा आणि जिल्हा आहे अहिल्यानगर या ठिकाणचं हे गाव आहे. भारतातलं पहिलं आणि महाराष्ट्रातलं सुद्धा पहिलं अधिकृतपणे जातमुक्त बनलेलं गाव सौंदळा. प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, IMP क्वेश्चन आहे, येण्याची शक्यता दाट आहे. पुढचा आपला प्रश्न असेल 5वा, 2026 मधील 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक भारताने कोणत्या संघाला पराभूत करून जिंकला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर इंग्लंड. म्हणजे 2026 मधील जे की असणारा 19 वर्षाखालील विश्वचषक आहे, क्रिकेट विश्वचषक, या विश्वचषकाचा असणारा जो काही संघ आहे उपविजेता तो कोणता? इंग्लंड. मग मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी भारताचा जे काही 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक विजेता संघ होता, या संघाचा कर्णधार कोण होता? तर आयुष म्हात्रे. आयुष म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हा विश्वचषक भारताने जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर मित्रांनो, कमेंट सेक्शनमध्ये आपण सांगायचं आहे की भारताने आतापर्यंत 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धा किती वेळा जिंकली आहे? आपण कमेंट सेक्शनमध्ये याचं उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. 6वा प्रश्न असेल, 2026 मधील इटली येथील हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी मशालवाहक म्हणून भारताच्या कोणत्या खेळाडूची निवड झाली? तर अभिनव बिंद्रा यांची निवड या ठिकाणी मशालवाहक म्हणून झालेली पाहायला मिळते. अभिनव बिंद्रा हे भारताचे एक नेमबाज खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याशिवाय महत्त्वाचं म्हणजे अभिनव बिंद्रा यांनी भारतासाठी पहिलं जे काय वैयक्तिक सुवर्णपदक जिंकलेलं आहे ते 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये. प्रश्न महत्त्वाचा बनतो आणि अभिनव बिंद्रा यांचं एक प्रसिद्ध पुस्तक आहे माय ऑलिम्पिक जर्नी, महत्त्वाचं पुस्तक असणार आहे. 7वा प्रश्न आहे, नवीन पंतप्रधान कार्यालयाचे नाव काय आहे? तर सेवातीर्थ या नावानं हे नवीन पंतप्रधान कार्यालय या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न येण्याची शक्यता दाट आहे मित्रांनो. IMP असणार आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पुढचा प्रश्न असेल 8वा, थान्यानाथन सी या भारतातील पहिल्या अंध महिला न्यायाधीश कोणत्या राज्यातील आहेत? म्हणजे भारतात प्रथमच एक अशा प्रकारची एक घटना पाहायला मिळते की एक अंध महिला न्यायाधीश बनण्याची पहिलीच घटना असणार आहे आणि राज्य कोणतं आहे त्यांचं? केरळ. केरळ या ठिकाणच्या लक्षात घ्या. चला पुढचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. 9वा प्रश्न असेल आपल्या व्हिडिओमधला. तर मित्रांनो, या ठिकाणी 9वा प्रश्न, भारतातील कोणत्या शहरात प्रथमच हायड्रोजनवर चालणाऱ्या बसेस सुरू झालेल्या आहेत? तर कोचीन. केरळमधील कोचीन या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजेच की भारतातील बघा प्रथमच हायड्रोजनवर चालणाऱ्या बसेस या ठिकाणी आपल्याला सुरू झालेल्या पाहायला मिळतील. कोचीनला आपण काय म्हणतो? तर अरबी समुद्राची राणी या नावानं सुद्धा ओळखतो. आणि भारतातलं पहिलं हरित विमानतळ हे कोणत्या ठिकाणी सुरू झालं? तर त्याचं उत्तरसुद्धा काय असेल मित्रांनो? कोचीन.
10वा प्रश्न असेल मित्रांनो आपल्या व्हिडिओमधला 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय लेदर मेळा कोणत्या शहरात भरविण्यात आला होता? तर चेन्नई या शहरामध्ये हा मेळा या ठिकाणी भरविण्याचं काम झालं. आणि अजून एक असाच पॉईंट आपल्याला महत्त्वाचा विचारला जाईल. 2026 मधील सारस मेळा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता? हे आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे मित्रांनो. महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. तर हे होते महत्त्वाचे बघा जे की 2026 मधील फेब्रुवारी महिन्यातील काही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील महत्त्वाच्या ज्या की आपल्याला विचारल्या जातील. मित्रांनो आपल्याला कुठल्या टॉपिकवरती आपण व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे हे सुद्धा आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. आणि हा व्हिडिओ आपल्याला जास्तीत जास्त मित्रापर्यंत आपल्या शेअर करायचा आहे. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. महत्त्वाचं म्हणजे की आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.